मॉरिसच्या ऑफिस परिसरामध्ये अभिषेक आणि मॉरिस यांच्या व्यतिरिक्त तिसरा माणूस असल्याची माहिती लोकशाहीच्या हाती आली आहे। जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तिथल्या गोंधळामध्ये मेहुल रिक्षामधून निघून जात असल्याचं दिसतंय। याच संदर्भात त्या परिसरामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी लागवी ओम सावंत यांनी। घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे त्याच घटनास्थळी मी सध्या उभी आहे। हेच आहे ते मॉरिसचं कार्यालय। ज्या मॉरिसच्या कार्यालयाच्या बाजूलाच आपण पाहतोय हा आहे जिना। हा जिना वर चढून गेला तर वर क्लासेस सुद्धा आहेत। जेव्हा ही घटना घडली तेव्हा क्लासेस सुरू होते असं म्हटलं जातं। हा जिना आहे आणि या जिन्यालाच लागून हे आहे मॉरिसचं कार्यालय। याच कार्यालयात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली। ही दृश्य तुम्ही पाहताय। या ठिकाणी काचांचे तुकडे सुद्धा पडलेले आपल्याला दिसतायत। या कार्यालयाला एक काचेचा दरवाजा होता, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला तो दरवाजा वाजवल्याचा आवाज सुद्धा येतो। टकटक असा आवाज येतो। फायरिंग नंतर या दरवाजाचा चक्काचूर झाला, काचांचे तुकडे सगळीकडे विखुरले गेले आणि आता हे कार्यालय आता सील करण्यात आलेलं आहे। हे सगळं प्रकरण चौकशी अंतीच या सगळ्या प्रकरणी आता स्पष्टता समोर येईल, पण या सगळ्याची चौकशी होते। पण सगळ्यात महत्त्वाचं या कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी काही खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या। जवळपास 4 ते 5 खुर्च्या या ठिकाणी मांडून ठेवलेल्या होत्या। केवळ कार्यालयाच्या समोरच नाही तर या कार्यालयाच्या डाव्या हाताला ही जी लाकडी फळी आता दिसते तुम्हाला, या फळीला लागूनच लाल रंगाच्या प्लास्टिकच्या खुर्च्या या ठिकाणी मांडून ठेवलेल्या होत्या। अनेक जण या खुर्च्यांवर बसलेले होते। जे फेसबुक लाईव्हमध्ये सुद्धा आपण ऐकलं की बाहेर अनेक लोक थांबलेली आहेत। आता आपल्याला आयसी कॉलनीतल्या लोकांच्या भल्याकरता काम करायचं आहे, साडी वाटप करायचं आहे, रेशन वाटप करायचं आहे, बाहेर अनेक जण थांबलेली आहेत असा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिसने सुद्धा केला आणि अभिषेक घोसाळकर यांनी देखील केला। तेच ही सगळी लोक आहेत ज्या ठिकाणी ती लोक या प्लास्टिकच्या या खुर्च्यांवर बसलेली होते आणि आता इथून या ठिकाणीच आपण पाहतोय की इथंच मेहुल पारेख काळ्या रंगाचं टी शर्ट घालून इथून मेहुल पारेखची एंट्री होते। मेहुल पारेख जेव्हा फेसबुक लाईव्ह सुरू असतं आणि त्यावेळी मेहुल पारेख या मॉरिसच्या कार्यालयापर्यंत पोहोचतो। मेहुल पारेख इथं येतो, पण हे केवळ 2 जिने चढून तो मॉरिसच्या कार्यालयात जात नाही। मेहुल पारेख इथं थांबतो। इथं संजय आचार्य, मेहुल पारेख आणि अमरेंद्र मिश्रा या तिघांमध्ये चर्चा सुरू होते। चर्चा सुरू झाल्यानंतर मेहुल पारेख इथून पुढे काही पावलं पुढे जात इथं येऊन थांबतो। काळ्या टी शर्ट घातलेली ही व्यक्ती मेहुल पारेख या ठिकाणी थांबल्यानंतर अमरेंद्र मिश्रा आणि संजय आचार्य हे तिघे सुद्धा इथंच येतात, या स्पॉटवर उभे राहतात। हा स्पॉट मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवीन। इथून आपण जर पाहिलं तर इथून थेट समोर दिसतं ते मॉरिसचं कार्यालय। बघा, रेस्टॉरंटच्या बाजूलाच असलेलं हे मॉरिसचं कार्यालय। इथं मेहुल पारेख उभा राहतो आपल्या सहकाऱ्यांशी, म्हणजेच अमरेंद्र मिश्रा, संजय आचार्य आणि मेहुल पारेख या तिघांमध्ये इथं चर्चा होते आणि त्यानंतर मेहुल पारेख इथून या फुटपाथवरूनच चालत पुढे समोर दिसलेल्या पानटपरीवर पोहोचतो आणि पानटपरीवर पोहोचल्यानंतर नेमकं काय घडतं ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले। याच स्पॉटवर मेहुल पारेख, अमरेंद्र मिश्रा आणि संजय आचार्य या तिघांमध्ये चर्चा होते, पण संजय आचार्य आणि अमरेंद्र मिश्रा इथंच थांबतात आणि मेहुल पारेख याच फुटपाथवरून चालत पुढे जात। आपण सुद्धा जाऊया इथून अगदी हाकेच्या अंतरावर, 2 मिनिटांवर सुद्धा नाहीये ही पानटपरी।
मेहुल पारेख याच वर्दईच्या रस्त्यावरून आता हा रस्ता जरी मोकळा असला तरी संध्याकाळच्या दरम्यान मात्र या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। हा सतत रहदारीचा असा हा रस्ता आहे आयसी कॉलनी परिसरातला। ही जी युनियन बँक दिसते तुम्हाला, या युनियन बँकेच्या अगदी समोर ही पानाची टपरी आहे। या पान टपरीवर मेहुल येऊन थांबतो आणि या पान टपरीवर मेहुल सिगरेट घेतो आणि त्यानंतर मेहुल ती सिगरेट घेऊन पुढे पार्क असलेल्या रिक्षाजवळ पोहोचतो। आता याच पान टपरीवरून मेहुल पारेख हातात सिगरेट घेतो आणि धूम्रपान करत तो या पान टपरीच्या अगदी समोर, आपण जर पाहिलं तर या पान टपरीच्या अगदी समोर इथं कोपऱ्यावर इथं या स्पॉटवर एक रिक्षा थांबलेली असते। इथं या रिक्षात मेहुल पारेख येऊन बसतो आणि ती रिक्षा वळते आणि ती रिक्षा थेट या रस्त्यावरून सरळ जाते। हा जर रस्ता आपण पाहिला किंवा हा जर स्पॉट आपण पाहिला तर हा स्पॉट फार महत्त्वाचा आहे, ज्या ठिकाणी मेहुल पारेख रिक्षात बसतो। या स्पॉटवरून हे आहे मॉरिसचं कार्यालय, जे आपण दृश्यात पाहतोय, जे उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला आहे। या स्पॉटवरून अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय, ज्यांची मॉरिसच्या कार्यालयात हत्या करण्यात आलेली होती। इथे अभिषेक घोसाळकर यांचे कार्यकर्ते होते, कारण मोठ्या प्रमाणावर साड्यांचं वाटप होतं, रेशन वाटप करण्यात येणार होतं आणि त्या करता सामाजिक उपक्रमाकरता या ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी होती। इतकंच नाही, केवळ अभिषेक घोसाळकर यांच्या कार्यालयातच नाही तर मॉरिसच्या कार्यालयाच्या समोर सुद्धा अभिषेक घोसाळकर यांचे कार्यकर्ते थांबलेले होते। अभिषेक घोसाळकर यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याची वाट पाहत मॉरिसच्या कार्यालयाबाहेर गर्दी करून होते। पण इथं आपण जर पाहिलं तर पारेख हा इथं असलेल्या मेहुल पारेख इथं पार्क असलेल्या रिक्षात बसतो आणि त्यानंतर ती रिक्षा याच रस्त्यावरून सरळ पुढे जाते। हा रस्ता पुढे जातो करुणा रुग्णालयाकडे। रिक्षात बसलेला मेहुल पारेख, ही रिक्षा सरळ याच रस्त्यानं पुढे जाते। हा रस्ता सरळ पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला करुणा रुग्णालय। आपण पावलं मोजूया, काही पावलाच्या अंतरावर ही रिक्षा इथून निघालेली ती मात्र काहीशी संत होते, तिचा स्पीड कमी होतो। बघूया आपण ही पावलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 जवळपास 25 ते 27 पावलं आहेत। अगदी याच पावलांवर येऊन ती रिक्षा थांबते आणि ती रिक्षा स्लो होते। जेव्हा मेहुल पारेख तिथं रिक्षात बसतो आणि धूम्रपान करत रिक्षा यू टर्न घेऊन इथून जात असते, तोपर्यंत मॉरिसच्या कार्यालयात गोळीबाराची घटना घडलेली असते। लोक या ठिकाणी सैरावैरा पळत असतात। हे रेस्टॉरंट तुम्ही पाहताय, या ठिकाणी रेस्टॉरंट आहे, डाव्या हाताला रेस्टॉरंट आहे, उजव्या हाताला सुद्धा मॉरिसच्या कार्यालयाच्या बाजूला रेस्टॉरंट आहे। त्यामुळे जेव्हा फायरिंगचा आवाज येतो तेव्हा मात्र लोक अक्षरशः सैरावैरा पळतात। वर क्लासेस सुद्धा आपण पाहतोय, या ठिकाणी अनेक विद्यार्थी क्लासेस करता येत असतात आणि पळापळ सुरू होते, लोक सैरावैरा पळू लागतात, गोंधळ उडतो, काही गाड्या इथं थांबतात, घडलेली घटना नेमकी काय घडलेली आहे हेही कळत नसतं आणि अशाच वेळी या ठिकाणी मेहुल पारेखची रिक्षा थांबते, काही सेकंद स्लो होते आणि इथून रिक्षा मात्र इथून सरळ पुढे जाते, जो रस्ता पुढे मिळतो करुणा रुग्णालयाकडे।
अनेक या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज असू दे किंवा या सगळ्या घटनेचे अनेक कंगोरे आता समोर येत आहेत। त्या अनुषंगानं आता या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास हा केला जावा अशी मागणी देखील गोसायकर कुटुंबियांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन निकेशसह माझा सहकारी स्वप्नील जाधवसह लाघवी ओम सावंत, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।